संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना चीनमार्फत भारतातील दिल्ली, मुंबई, अमरावती मार्फत आज चांदूर रेल्वे शहरापर्यंत येऊन पोहोचला असून वरुड येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या। त्या महिलेने चांदूर रेल्वेत 4 दिवस मुक्काम केल्यानं शहरातही हाय अलर्ट करण्यात आलं असून त्या महिलेच्या प्रत्यक्ष सहवासातील 3 जणांना अमरावती तपासणीकरिता पाठवले असून त्यातील एकाला कोरोनाची लागण असल्याचं समजते। या घटनेने शहरात कालपासून एकच दहशत पसरली आहे। वरुड येथे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या महिलेचे चालक पती वरुडला जरी कार्यरत असले तरी मूळचे चांदूर रेल्वे येथील रहिवासी आहे। विरुड चौकात त्यांचं घर आहे। याच घरी वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे ते पत्नीसह चांदुरात आले होते। 24 एप्रिल पर्यंत त्यांच्या पत्नी येथेच होत्या। त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चांदूर येथील घरी असलेल्या 3 व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे। त्यांना अमरावती येथे पाठविण्यात आलं असून त्यांचा रिपोर्ट यायचा आहे। खबरदारी म्हणून शहरातील तो परिसर बंद करण्यात आला असून परिसराला सॅनिटाइज करण्यात आला आहे। खबरदारी म्हणून या कुटुंबाच्या प्रथम संपर्कात आलेल्या सर्व लोकांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे। या सर्व घडामोडीमुळे वरुड व चांदुरात खळबळ उडाली आहे। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले व राजीव शिवणकर।